तळपत्या उन्हाच्या झळा, उष्णतेमुळे अंगाची लाही. पर्यटन रोडवले, नागरिकांनी घरातच राहणे केले पसंत. मागील आठवड्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हवामान ढगाळ राहील व उष्णता वाढेल. या इशाऱ्यानुसार आजही तळपत्या उन्हाच्या झळांचा अनुभव मुरुडवासियांना आला. दुपारच्या वेळेत तर अतिउष्णतेमुळे अक्षरशः अंगाची लाही होत होती. उष्णतेमुळे पर्यटनावर परिणाम झाला असून पर्यटक व नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले असल्याचे चित्र दिसून आले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चांगला तडाखा जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान 39 ते 40 अंशाच्या जवळपास गेल्याचे दिसून आले. त्यामुळे अंगाची लाही होत आहे. पुढील 2 दिवसात तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याच महिन्यात मागील आठवड्यात उष्णतेची लाट आली होती. त्यावेळी मुरुडमध्ये तापमानात चढ-उतार दिसून येत होता. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुरुडमधील तापमान काही अंशाने कमी झालेले पाहावयास मिळाले. मात्र पुन्हा वातावरण स्वच्छ होऊन कडक सूर्यप्रकाश पडून वातावरण तापायला सुरुवात झाली. आज दुपारपर्यंत मुरुड चांगलेच तापले होते. त्यामुळे मुरुडच्या नागरिकांनी व पर्यटकांनी देखील घरातच बसून राहणे पसंत केले. काही महत्त्वाच्या कामासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत होते. त्यामुळे मुरुड शहरात दुसऱ्या दिवशीही क्लायमेट लॉकडाऊन पाहावयास मिळाले. पोफळीच्या बागांनी बहरलेल्या मुरुड शहराचे तापमान बाहेरील तापमानाच्या 1 ते 2 अंशांनी जरा कमी असले तरी आजच्या प्रकारे